हाय गाईज, वेलकम टू शिवराजे ग्रुप. मिस्टर आमिर. हा. ओळखलं का? नाही ओळखलं? ठीक आहे, मी सांगतो. हा आमिर. आणि कमी हा तसा खूप कमी असतो. आज थोडा जास्त असायला लागला कारण तो आज खूप खुश आहे आपल्या ग्रुप मध्ये येऊन. मस्त वाटलं एकदम भेटून आपल्या बरं वाटलं. हा रुपेश, हा शिवराजे ग्रुप मध्ये आज पहिल्यांदा झालेला आहे ट्रिपला. अमित सारखा हाही आज खुश असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही. अरे मी निलेश अजूनच या हे जुनंच त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठल समजेव. ठीक आहे. हा आपल्या ग्रुपमध्ये आज पहिल्यांदा झालेला आहे, त्यामुळं हा थोडा लाजर असल्यामुळे जास्त बोलत नाही, पण हा थोडंफार इन्फॉर्मेशन देईल त्याच्याबद्दल. हा आमचा नवीन ग्रुप मेंबर मिस्टर काय सलमान खान. हे नवीन आलेले आहेत, अजून चंद्रावर आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. त्याचे हार्दिक स्वागत. जिजामाता नतमस्तक शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या माहितीला सुरुवात करणार आहे. मला पहिले माझी ओळख करून देतो. माझे नाव सीताराम सत्य शावकीरकर, कलारा हिरकण्या गावचा. तुम्ही आलात आपल्या किल्ल्याची मागची बाजू. तुम्ही 4 मिनिटात आलात. जर 1475 पायऱ्या चढून आला असतात तर 2 तास लागले असतील. गडावर आल्यानंतर काय पाहणार? 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्यात. गड फिरायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात. गडा पूर्ण 1200 एकरचा आहे. शिवाजी महाराजांनी गड 15 मे 1656 ला घेतला. गड घ्यायच्या अगोदर जावळीचे चंद्रा मोरे होते. त्यांना पत्र पडले की जावळीचे चंद्रा मोरे तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. जावळीचे चंद्रा मोरे स्वाने उरमोडते. तर शिवाजी महाराजांना पुढे पत्र पाठवले, तुम्ही कसे राजे? स्वतः म्हणे राजे कोण? त्या जावली पंथाचे राजे आम्ही 7. उद्या असायचं आजच्या तुमच्यासाठी दारगोळा तुपखाना सज्जे असं शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून शिवाजी महाराजांनी 144 साधन निवडलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा चुलत भाऊ हंजराव मोरे हा मारला गेला. चंद्रा मोरे शिवाजी महाराजांच्या चरणी आला. मोरेपर्यंत पिंगळे आणि शिवाजी महाराज रायरी पाहण्यासाठी आलं. शिवाजी महाराज रायरीला 4 बाजूंनी पाहिलं. रायरी शिवाजी महाराज डोली भरून पाहिलं. आणि तेव्हा शिवाजी महाराजांच्या काही तोंडातून असे विचार पडले की राजा पाहुणी जाता गड बहुत चौकड, चौतर्फा गडे तहसीलप्रमाणे गाव 1.5 उंच, प्रजेने खाली कडावर गवत उगत नाही. दोंडा तशी एकच आहे. दौलताबाद दसकिन उंच पण पृथ्वी चौकडा पण उंची तोडका. ऐसे बोलणे महाराज संतुष्ट झाले आणि बोलले टक्कास जागा हाच गड करावा. म्हणून शिवाजी महाराजांनी रायगडची दुसरी राजधानी निवडली. पहिली शिवाजी महाराजांची राजधानी राजगड, हे आता ही दुसरी बनवलेली आहे. जे गडातून आपण प्रवेश केलेला आहे त्याला मेणादार म्हणतात. शिवाजी महाराजच्या राणी किंवा राजगडच्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळेला तिथे घाव खाण्यासाठी यायची. गडाची हाईट आहे समुद्री सपाटीपासून 2851 फूट. आणि जिथे आपण गाडी पार्किंग करून आलात तुम्ही 1300 फूट तुम्ही उंचावलेले आहेत.
असं तुम्हाला इकडच्या बाजूला इमारती पडलेल्या दिसत आहेत का? ना मंत्र्याचे वाडे म्हणतात. शिवाजी महाराजांचे 365 गड किल्ले होते, त्यांचं कागदपत्र इथून चालायचं. रायगड, तोडागड, मकरंगड, प्रतापगड, राजगड ते चढायला पण राजगड अजून इथं नाही. सिंहगड नाही. प्रतापगड इकडचं आहे. वातावरण चांगलं असलं तर दिसणार. आता आपण राहण्याची माहिती घेऊया. बघा, तुम्हाला असं 6 माल दिसतील ना. राहण्याचे माल म्हणतात. शिवाजी महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या. रायगडवर 6 राण्या राहत होत्या. उरल्या 2 राण्या कुठे राहत्या? तुम्हाला प्रश्न पडला असेल. शिवाजी महाराजांच्या 8 राण्याची नावं कोणाला माहिती आहेत? माहिती आहे का? नाही का? शिवाजी महाराजांच्या 2 राण्या होत्या. एक राजगडावर सईबाई होती. ह्या रायगड पाहिलाच नव्हता. ते संभाजी महाराज 2 वर्ष तिथंच वाले गेल्या आणि गडावरचं वातावरण सण तर जिजामात्यांना न करता वाडा बांधून त्याच्या सोयीसाठी गेली पुतळा पटवलेल्या आणि उरलेल्या 6 राण्या इथं राहत होत्या. 8 राण्याची अशी नाव की सईबाई, स्वराबाई, सगुणबाई, सकवरबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई, पुतलाबाई असे शिवाजी महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या. शिवाजी महाराजांनी 8 राण्या काही मुला मारण्यासाठी नव्हत्या केल्या. त्यांच्या स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते म्हणून त्यांनी सरदारांच्या मुली केलेल्या. जे तुम्हाला दगडाचं बांधकाम दिसेल ते शिवकालीन आहे. जे इटाचं बांधकाम दिसेल ते पेशवीकालीन आहे. शिवाजी महाराजांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. जे 11 तलाव म्हणजे 84 टाके खोदले, त्याचे दगड काढलेत आणि बांधकामाला वापरलेत. बांधकामाला काय रेती सिमेंट काय होतं, चुनं, गुला आणि शिस तिन्ही वस्तू घेऊन अजून बांधकाम मजबूत आहे. तर आताची बांधकाम लगेच पडून जातात. आपले टॉयलेट बाथरूम पाहून घ्या. इंग्रजांनी आपलं टॉयलेट बाथरूम चुरून त्या टाईपचं आता काचेचं बनवलेलं आहे, ते पाहू शकतो. बांधले का बनवले त्या काळात डायरेक्ट धुवायला घे ना. इथं व्यवस्था आणि ते राहण्यासाठी समोरचं बेडरूम काय होतं? हे डायनिंग रूम तर बेडरूम. असं होतं का? इकडे अजून भिंत्या होत्या. हे होतं ना, सागाची लाकडं जळलेले ते तुम्हाला सांगणार. चालेल. ठीक आहे. इतिहास आहे का आता? पैसे वाटावा, चिल्लर वगैरे पैसे वगैरे खाली पडले तर काढता येणार. बघा, हे तुम्हाला 3 खड्ड दिसत का? याला धान्याचे कोठार व कैद्याचे कोठार म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळात तर गडाला मुघलांनी वेढा दिला, त्यातून धान्य पुरवायचे. आणि पेशवीच्या काळात चोरीमारी लाबाडी करत त्याला जेव्हा 7 दिवस बांबून ठेवायचे. आणि राटे दिवशी कबूल झाला त्याला पोते टोकमोठ पाहिजे ना, तुम्ही खाली लपटून द्यायचे. हे 22 फुटाचं आहे. हे पण खालून जाण्यासाठी मार्ग राणीच्या समोर प्रत्येक दासीची तर घर होती. राहणं वगैरे काय लागे ते दासीच पुरवचे. 6 दासींचे 7 घर होते. हे आता पुढे पालखी ओपन असायची आणि मेनाई बंदच असायचा. मेना महिलांसाठी आणि पालखी पुरुषांसाठी असे 2 दरवाजे असायचे पहिल्या खाली. हे आता जिथं आपण शिवाजी महाराजचा राज्य जिथं ज्याचं मोठं झालं त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे.
हा शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे. शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. सागरी लाकड, उत्तरच्या नळाचे छत्र आणि पैठणी कापडाने सजवला होता. 6 मे 1818 ला कर्नल पॉटर आणि मेजर हॉल 2 विशेष तोफा टाकल्यामुळे पूर्ण उद्धव झालेला. फक्त आपल्याला चौथ्याला पाहायला मिळतोय. या चौथ्याला शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला. समोर आपलं मंदिर पाहायला मिळतं का, कडक घुमडगा आकाराचं आहे दिलेलं आहे ना, तिथं त्यांना अग्नी देण्यात आलेले आहे. काही लोक म्हणतात त्या गुडघेचा रोग होता म्हणून मृत्यू पावले. काही लोक म्हणतात 12 महिने 20 दिल्यामुळे मृत्यू पावले. आणि तो शोध चालूच आहे. समोरचा आपला टाका दिसतं का, ते पाणी पिण्याचं टाकं. पहिल्या काळात का फ्रीज वगैरे काय नव्हतं. पहिल्या काळात कावडीने पाणी आणून याच्यात पारला सांगायचे गंगासागरातून. ते टॉयलेट आंघोळ करणार दिसतोय शिवाजी महाराज दिसतो करण्यात आलेले. नाणी मुद्रा वगैरे पेट्या खाली तिथे चापाची नाणी मुद्रा आपलं पुत्र गोल का ये गोल इकडे पाणी काय द्यायचो बघा. नंतर पाहिजे माहिती घ्यायला तिथे जाऊ. नाणं म्हणजे काय तुम्ही सांगणार आहे सगळं तुम्हाला. तिथे गेलं करायचं म्हणजे काय सोपं काय राष्ट्रपती करतो तिथे छपायचे का नाणे. हे सगळा किल्ला उभा करण्यात वापरले. म्हणजे तो नाही का म्हणला एका दगडात 2 पक्षी. पाण्यासाठी पण सोय झाली आणि किल्ला पण बांधण्यात मदत झाली त्या दगडांची. या चला महाबळेश्वर. किल्ला बनायला किती वेळ झाला कुठे राईट बरे किल्ला बनवायला किती वर्ष लागले 14 वर्ष. 14 वर्ष. याची माहिती इथेच घ्यायची ना. तो टाक मग. तिथे घेऊ समोरचं दिसतं का? काय तिथं बघितलं बघून घ्या पहिला आणि मग माहिती आपल्या दोघांची घेऊ लगेच. इकडे चला. तलाव पाहिला का तुम्ही, त्याला तीर्थगंगासागर म्हणतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. त्याला गागाभट्टांनी काशीवरून 7 नद्याचं पाणी आणलेलं. शिवाजी महाराजांना अभिषेक केलं आणि ते उरत ह्याच्यात उतलं. याला तीर्थगंगासागर म्हणतात. म्हणजे समोर टोक पाहिलाच का, त्याला टोक म्हणतात. शिवाजी महाराजच्या काळात शिवाजी महाराज तिथं जिजामाताचं दर्शन घ्यायला जायचे आणि पेशवे खाली गदी लाकडाचे. शिवाजी महाराज दौर दर्शन घ्यायला जायचे आणि त्यांचे सोयवेगळे दौर छत्रीराचा. एक दिवशी वार आले मुले खाली उडून गेला. उडून गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणतो, शिवाजी महाराज मला वाचवा. शिवाजी महाराज म्हणतात काय का मी देवी नाही, ह्या छत्रीला सोडलास तर तुझा मृत्यू आहे. शिवाजी महाराजांचं ऐकल्यामुळे त्यांना छत्रीला सोडलं नाही, खाली उडत उडत गेला. तिथे एक तुम्हाला नदी दिसत, त्या नदीला गाव एक आहे. त्या गावाला नव्हतं निजापूर. तिथं उतरल्यामुळे त्या गावाला दिले छत्री निजापूर. 2 तुम्हाला स्तंभ दिसत का, तुम्हाला 2 स्तंभ दिसत का, त्याला विजेचा म्हणतात. शिवाजी महाराजांनी कोणताही गड घेतला त्याच्या साखळ्या मजली लोकांना वाटलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी कोणता गड घेतलाय काय. आणि असं समोर बघा 2 पूल दिसत का, असं तुम्हाला असा रस्ता खाली गेला दिसतोय का, टोक आहे ना हा, तो हिरकणीचा बुरुज. हिरा नावची गोल होती, खाली कडा उतरून गेलेली तुम्हाला
गोष्ट सांगतो ऐका. बघा गडावर कोळजी गडा पण होती तर हिरकणी गडावर दूध घेऊन आलेली. हिराला काही गडावरचं निंबे माहित नव्हतं म्हणून तिला दूध गाण्यासाठी उशीर झाला मुले इथं नगारे तुतरे वाजले मुले खाली मेन गेट बंद झाला. थोडं लक्षात आलं नगारे तुतरे वाजले. तिनं लोकांना विचारलं अहो नगारे तुतरे वाजले का. लोक म्हणले खाली मेन गेट आहे तो बंद झालेला आहे. तसं त्यांनी ऐकले मुले आपली टोपली घेऊन आणि धावपळत गेल्यानंतर गडकरींना विनंती करू लागले. गडकरी म्हणू लागले की गडकरी खाली मला जाऊ दे, मला माझं ताण आलंय. त्याला दूध पाजत ते खाली रडत असे, मला खाली जाऊ द्या. गडकरी म्हणले आम्हाला शिवाजी महाराजांचा आदेश आहे, आम्हाला खाली सोडणार नाही. तू गडावर जा, तुझी राहण्याची पिण्याची सोय गडावर करता येईल. म्हणून ती गडावर आली आणि पूर्ण गड फिरल्यानंतर कुठेच मार्ग दिसला नाही. त्या दिवशी सगळीकडं उजेड पसरलेला. तो मार्ग दिसल्यानंतर ते टोपली आणि पायाची चप्पल खाली ठेवली आणि खाली कडा उतरून गेली. कडा उतरताना तिचं अंग उसरे फाटलं. कडा उतरून झाल्यानंतर पहिलं तिने बाला दूध पाजलं आणि नेहमीप्रमाणे तर नगारे तिथे आले सकाळी. आणि तो गडकरी वाट पाहू लागला. एक स्त्री वर गेले, ते अजून खाली कशी काय नाही आले. तिले वाट पाहिल्यानंतर शिवाजी महाराज एक स्त्री वर आले, ते अजून खाली नाही गेले. शिवाजी महाराज म्हणले एवढी गडावर तेवढी घर आहेत ना, म्हणजे घरदारात जाऊन बघा पण सापडे. जेवढी घर होती त्यांच्या घरदारात बघितलं, कुणाच्या घरदारात भेटले नाही. शिवाजी महाराज म्हटलं आम्हाला कुणाच्या घरदारात भेटले नाही. शिवाजी महाराज म्हणजे पूर्ण गड फिरा, आपल्या काहीतरी निशाणे वगैरे सापडेल. पूर्ण गड फिरल्यानंतर त्यांना टुपली आणि पायती चप्पल भेटली. मग शिवाजी महाराजांना सांगितलं शिवाजी महाराज आम्हाला हे सापडलंय. शिवाजी महाराज सापडले ना तर आपण तिचा मूर्ती वगैरे होऊन कुठेतरी काहीतरी पडले असेल ते स्वतः त्या घराच्या तिथे गेले. घराची तिथे गेल्यानंतर गडकीने पाहिलं, तिला विचारलं तू खाली कशी आले. ते म्हणले माझ्यासमोर नुसतं माझा बाल दिसत होतं म्हणून मी खाली कडा उतरून गेली. आता हे सगळं शिवाजी महाराज सांगितल्यानंतर शिवाजी महाराजांनी 2 पालख्या पाठवल्या तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी. तिला वाटलं की आपल्या शिवाजी महाराज शिक्षा देतात काय, असंच काय नव्हतं. तुला पालखी मंदिर आणलं आणि राजदरबार आहे ना तिला सत्कार करण्यात आलं. हिरकणी सांगितलं हिरकण तू खाली कडा कशी उतरून आली. हिरकणी म्हणले माझ्या समोर नुसतं माझं बाल दिसत होतं म्हणून मी खाली कडा उतरून गेली. आता कडा उतरू शकतेस का. ते म्हणले आता कडा उतरू शकत नाही, आता माझा कडेला बाल आहे. रोजून सांगितलं रोज मी गॅरंटी पत्र असं लिहिलं ना, खालचं ते पाणी आणि वरून ते वारं. ही स्त्री कशी काय जाते, ती स्त्री जाऊ शकते, शत्रूच वरू शकतो. पुन्हा काढा तासून घ्या आणि काढायला नाव द्या हिरकणी बुरुज आणि गावाला नाव द्या हिरकणी विरुज हिरकणीवाडी. आणि हिराच्या बालामध्ये हे बाला हे मातेचं दूध पी आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. मला तुम्हाला चौकणी आकाराचा दिसतोय का, मला खलबतखाना, तो गुप्त खलबतखाना म्हणतात. तर शिवाजी महाराजांना स्वराज्याविषयी काय बोलायचं असेल त्याच्यात जाऊन बोलायचे. हा 10 आतमध्ये रूम आहे. त्यांचा मुख्य माणूस होता कुठल्या गावात आणि कोणत्या गडकिल्ले काय चालले तर त्याचं नाव आहे बहिर्जीनायक. या काळाची बातमी न कळता आम्हाला ह्याच्यातून सांगायचंय. फक्त शिवाजी महाराजांना अरे रात माझा जे जाऊन फक्त 20 माहित होतं, बाकी कोणालाच माहित नव्हतं. आणि समोर आपण बघा तिथं तुम्हाला सांगितलेलं एक गॅलरी, शिवाजी महाराजांची गॅलरी. आपल्या घराच्या समोर गॅलरी असती. शिवाजी महाराजची गॅलरी 5 मजली होती. शिवाजी महाराज इथं संध्याकाळच्या वेळेला हवा खाण्यासाठी यायचे. आणि बघा तुम्हाला खिडकं दिसत का, त्याला टेलनी बुरुज म्हणतात. जर खाली कोणताही शत्रूत असेल त्याचं नजर वगैरे इथूनच ठेवायची. या आता आपण पुढे जाणार. तिथं शिवाजी महाराजचा राज्याभिषेक आहे त्या ठिकाणी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपले म्हणतात शिवाजी महाराज पत्र वगैरे कोणाला पाठवायचे. दिवाणी खास शिवाजी महाराजांना न्यायनिवाडा करायचा असेल तर चौथऱ्या बसून न्यायनिवाडा करायचे. दिवाणी आम समोर आहे आम लोकांसाठी. हे आपलं शिवाजी महाराजचा राज्याभिषेक झाले ना त्या ठिकाणी आता मग जाणार. खाली चपला वगैरे काढा, वरती चौकाऱ्या वगैरे कोणी चढवू नका. तुम्हाला आवाज करून दाखवतो. इकडे आला तर तुम्ही या होत्या.
ते चपला काढा आणि वरती चौथ्याला वगैरे कोणी बसू नका. मी आवाज येतो तिथून हॅलो आवाजात. रिपेलरचं बोला. आवाज बघा कसा येतो बघतो, ऐकायचं येतो. आपला फोटो काढा. फोटो काढ. कुठून आवाज येतो? तो तिकडून बोलणार एकदम बारीक आवाजात, ऐकायला कसं तर फक्त बघायचं. कुठे इकडं थांब, तो बोलत बघा. इकडे बघा सगळ्यांनी. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावतान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायरंकार मंडित, शस्त्र अस्त्र शस्त्र पारंगत, न्यायमूर्ती पुरंदर, क्षत्रिय कुलातौष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा नमो पार्वतीपती. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिनले काय? जय जिजाऊ जय शिवराय. बघा हा तुम्हाला मोकळा परिचय दिसतोय. राजा म्हणतात इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. आणि इथं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक टायमाला 6,000 लोक उपस्थित होती. त्या दिवशी शिवाजी महाराज कुठल्याही देवताला विसरता न करता कामात मला भवानी मातेचं दर्शन घेऊन आले. भवानी मातेचं दर्शन घेऊन या नगरखान्यासमोर 2 हाती 2 घोडे सजून ठेवलेले लोकांच्या स्वागतासाठी. शिवाजी महाराज आतमध्ये सगळ्या माऊलीने शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. त्यांची एक नजर त्यांच्या सिंहासनावर पडती, तर दुसरी नजर त्यांच्या आऊसाहेबांना पडती. आऊसाहेब असे म्हणतात की चुनेरीच्या मातीमध्ये केल्यावर बाल आज 32 मनाच्या सिंहासनावर बसतोय. शिवाजी महाराज म्हणतात की आऊसाहेब आम्ही ज्या 32 मनाच्या सिंहासनावर बसतोय त्या आमच्या मावल्यामध्ये ते जीवाची परवाना करतात. राज्याभिषेक गोंधळा नाही. तुम्हाला 4 पायऱ्या दिसत का? त्या 4 पायऱ्या चढताना शिवाजी महाराजचा अर्थ करून भरून आलं. आणि 4 पायऱ्या चढताना आऊसाहेबांना असं शिवाजी महाराज म्हणतात की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याचे पहिले पायरी चढतो तर माझा प्रतापराव गुजर. आऊसाहेब आम्ही दुसरी पायरी चढतो आधी लगीन कोंडिन्याचं मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा तानाजी मालुसरे. आऊसाहेब आम्ही तिसरी पायरी चढतो मुरारबाजी देशपांडे. आऊसाहेब आम्ही 4थी पायरी चढतो लाख मेले जाते पण लाखांचा पोषण जगणार पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. अशा 4 पायऱ्या चढून शिवाजी महाराज सिंहासनावर बसतात आणि गागाभट्ट त्यांच्या छत्री जातात आणि जे 7 नद्यांच्या पाण्याने त्यांचा अभिषेक करतात आणि मागणी अशी ललकारी देतात की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
बोला पुणे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तिथं लष्कऱ्या देण्यात आल्या. तिथं नाकारे तुतारे वाजले आणि खाली मेन गेट आहे तिथं 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि प्रत्येक गडाने 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्या दिवशी सगळीकडे आनंद पसरला. त्या टायमाला एक इंग्रज वकील आलेला तो पायी चोरलेला. पहिला का रुपये बे काय नव्हता तो पायी चोरणार त्याचे जमते का तो हाती पाहतो त्याला प्रश्न पडतो आपल्या 2 पायच्या माणसाचे पुढे दंचक होते तर शिवाजी महाराजांनी 4 पायचे हाती गडा कसे आणले. तो आतमध्ये आल्यानंतर नारेश्वरांना हाच प्रश्न विचारतो. नारेश्वरी म्हणतात तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधा. ह्या प्रश्नाचे उत्तर का आम्ही देऊ शकत नाही. राज्याभिषेकच्या गोंधळात त्याच्या प्रश्नाचे उत्तर कोणी दिले त्याच्या लिहिली डायरीमध्ये अजून तसं दिलेलं आहे. आताचे निलेश बेडकर असे उत्तर देतात की जेव्हा शिवाजी महाराजांनी बांधकामात सुरुवात केली तर छोटे छोटे पिले पालखीमध्ये आणले आणि त्यांची पालापासून इथं झाली. 3 वर्षात हत्तीची वाढ होती. मोठ्या पासून लहान करता पण लहानापासून मोठे करता येतात अशी शिवाजी महाराजांची दृष्टी आहे. बघा नागरखाना या नागरखान्याचं पहिलं छायाचित्र पाहिलंय नंतर गिटार बंड्या बनलेलं समोर आपल्याला दिसतंय का ते बेगडंबरी ते आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर गिल जैनसेन हे त्यांच्या हस्ते बसविलेले आहे. आणि त्याच्या आतमध्ये पुढचा मैदान शिवाजी महाराजांचे 13वे महाराज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले आणि 2009 मध्ये बसविलेले आहे. आणि दिसते का खिडकीमध्ये दगड पाहिलात का हे दगड महत्वाचं आहे. ते शिवाजी महाराजांचं 25 मानाचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलोचं सिंहासन होतं. एक गाण्याचा ओघा घालून ते लुटून नेलेलं आहे. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता दिसतील गेले सगळे वातावरण स्वच्छ झाले. आणि गडकिल्ल्याने पेटाची आणि ती स्पर्धा ठेवण्याची खरा मर्द असेल कोण खरा बाजार असेल तेव्हा आगीतून हाताने नारळकडे त्याला 100 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा कडा इथं देण्यात यायचा. आपल्या समोर पेट पाहायला मिळते का बाजार पेठ म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळात ते घोडे बसून बाजार करायची म्हणून घोड्याची हाईट दिलेलं आहे. इकडच्या बाजूला 22 आणि इकडच्या बाजूला 22 असे 44 दुकान आहेत. आणि बाजारपेठची हाईट आहे 8 फूट आणि रुंदी 40 फूट. एक करड करून व्यापारी आलेला आहे त्या नाव नागरती शेठ. लोकांना सगळ्या लोकांना तो माल पुरवायचा आहे म्हणजे नावावर तिथं 7 लोकांना नागाचं चिन्ह दिलेलं आहे. समोर साहेब दिसते का आपल्याला परत ते शिवाजी महाराजांचे 2 हात दिले त्याचे पाला झालेलं आहे समोर. आणि समोर बघा मंदिर दिसतंय का ते आपल्याला मशीद का वाटतं माहिती का जर गडावर कोणता मुघल आला त्याला वाटलं पाहिजे की हे आपलं मशीद आहे याचं का तोडफोड करू नये आपलं तर दर्शन घ्यावे निघून जावे. आणि ते छोटासा दारोगा बनलेला आहे. मुसलमानची लोक कशी अंगाने शहरात दुप्पट असायची ते त्यांचे देवाला झुकायचं नसायचे आपल्या देवाला झुकावं म्हणून त्या छोटासा दरवाजा बनवलेला आहे. म्हणजे पाठीमागे गेला एक तुम्हाला नागाखाना लागल. नागाखान्यात तिथे एक पायरी लिहिले असं नाव लिहिले की सेवेचे थाय तपकर हिरोजी इंदुलकर आणि अगर 14 वर्षात मला जे नावाची पाठी आहे त्यांनी स्वतःच घरदार ऐकून रायगडला जमा पैसा केला. शिवाजी महाराज म्हणले तुमचं बक्षीस ते मागा. म्हणले आमचे बक्षीस मागायचे गेले आमचं बक्षीस मागू. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक होता. शिवाजी महाराज अतिच्या अंबारीमध्ये बसून त्या जगदीश्वराचं दर्शन करायला गेले. जगदीश्वराचं दर्शन घ्यायला गेले तिथे एक दगड बाजूला काढून ठेवलेला त्या दगडीवर भगवा फडका ठेवलेला. आणि शिवाजी महाराज म्हणतात शिवाजी महाराज तुम्ही माझं बक्षीस द्या तुम्ही जगदीश्वराचं दर्शन घ्या. शिवाजी महाराज म्हणले काय बक्षीस दे मागा एका गावची मोतदारी रायगड कोणता भागवायचे काय. शिवाजी म्हणले तुम्हाला काय नको आम्हाला एक पाठी लावला परवानगीच्या 14 वर्षाचं फल आम्हाला एक हेच पाहिजे
आणि शिवाजी महाराजांचं तवच अंत करून भरवलं आणि शिवाजी महाराजांनी हिरोजींना मिठी मारली. शिवाजी महाराज म्हणतात की वा हिरोजी तुमच्यासारखे मासे लाभलेत म्हणून आता हिंदवी स्वराज्य स्थापन झालेले. आणि शिवाजी हिरोजी म्हणतात जिथं तुमच्या उजा पाहिजे परशेर आहेत आणि तुमचं उजा असं परशेर आहे आणि जिथं तुम्ही जगदीशाला दर्शन केलं असाल तिथं माझी पाठी सदैव राहू द्या आणि तुमच्या सेवेसाठी मी सदैव तयार आहे असं शिवरायांनी सांगितलं. आणि तिथं आपल्याला अजून ती पाठी पाहायला मिळते. समोर पुतळा आपल्याला पाहायला मिळतो का ह्याच्यामध्ये 2 चुका दाखवलेल्या आहेत. शिवाजी महाराज आणि शिवसेना बसताना कधी चप्पल असायचे गालाचे आणि त्यांचे सत्ता चित्र असायची म्हणून साताऱ्याचे उदयनराजे भोसलेत ना 2 जून 2012 मध्ये छत्री बसविलेले. आता तुम्हाला एकांची कविता बोलून दाखवतो ऐका. अशी आहे की रायगडावर कडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आम्हाला मालिक नव्हती दुसरी दौलतधारी. रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतीची कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणीपुराची. बसले होते गाव तलाशी बालुश्री या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब गरगावल्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. हिरा नाव त्या शोभत होती तडपदार घरवालीचे. सांज सकाळी दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूध घालता हिरा शनभारी विसावली ज्याने नाही आले तिच्या सांज वेळ टळून गेले. सूर्य मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. हिरा म्हणाले घरी ताण बाल माझे हात जोडणी कर विनंती गडकरी खाली जाऊ दे मला. गडकरी म्हणले नाही आम्हाला शिवरायाची आम्हाला. बालाचे 8 रूप पाहुणे माये झाली वेडी पिजी. कडा उतरत धावत धावणे बालाला की खुशी. मातेचे हे धाडत पाहुणे महाराज स्तंभित झाले. मातेचे धाडत पाहून महाराज स्तंभित झाले. हिराचं साडी चोले देवने प्रेमाची सन्मान केले. हिराचं साडी चोले देवने प्रेमाची सन्मान केले. पावळा म्हणतात ऐका. सूर्य उगवला प्रकाश एवढ पडला आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. 4 बाजूनी 4 समय मध्येच चौरंगावर देव पूजले सत्यनारायण. पाऊस पडला चिकोला झाला नदीला आला पूर देवा येतच पंढरपूर. जिजामातेचा लाडक्या शिवाजी गोसावी झाला. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्याला. धन्यवाद. मला 6 शेर सांगतो ते ऐका. पहिला शेर असा आहे की त्या कालचे मराठे लवकर उठे लढायला सुटे. ढाल तुटे तलवार तुटे पण पिछे नाटे. आता जे काय मराठे उशिरा उठे दारूच्या आड्या सुटे. वर फुटे पण दारू ना सुटे. दुसरे शेर असं की घासल्या विना दारण्या तलवारच्या पाठीला आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही या माणसाने काल्या मातीला. तिसरा शेर असा की जिजामातांचा लेखतो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता. चुकेत असेल त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडत असेल त्याला मराठीची जात दाखवा. 14 शेर की अंधाराला घाबरत नाही आपलाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे. शब्दामध्ये गोड आमच्या रक्तामध्ये इमानदारी. कधीच नुसतं बघत आम्ही कुणाची जागदारी. भगवा झेंड्यासमोर मराठी मातेचा हात आहे. मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. स्मरण संभाजीचं स्मरण तानाजीचं स्वराज्यासाठी रक्त सांडलं बाजीचं. साल्याने पाठीमागणे वार केला हाच मोठा घात आहे. मोडे पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे. 5वं शेर असं की तांदूळ शिल्यो भात म्हणतात अंधारला रात्र म्हणतात. या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल हे खरोखर जिड्याची जात म्हणतात. 6वं शेर असा की अंधार पार झाला एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा त्याचा उंच शिवा पाहिजे. आणि एक गड कळवूश नेलेला शिवाजी महाराजांची अंत्यची भेट त्या जगदीश शहराच्या मंदिरात तिथे झाले. तर काव्य तो 12 ऐकून घेतात शिवाजी महाराज. तर काव्य असं की काशी हूँ की कला जाती मुद्रा में मस्जिद होती. अगर शिवराना होते तर सबकी सुन्नत होती. तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपण सगळे मुसलमान झाले असतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो.
छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. विश्व शांतीचे शिव हे शाश्वत समूर्त वाङ्मय हो, श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. स्वराज सुखकर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर. स्वराज सुख कर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर. प्रतिरोधाचा लय हो, सत्वर जन भाग्योदय हो, श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. औषमान भव, दिगंत वैभव, राम कीर्ती भव, कृष्ण नीती भव. पुण्य प्रतापी शत करता शिव सुखमय संजय हो, श्री शिव छत्रपती जय हो, श्री शिव छत्रपती जय हो. बंधनात लाभे सिंहासन, शक करत्याचे लोक प्रशासन. बंधनात लाभे सिंहासन, शक करत्याचे लोक प्रशासन. रामच राजन राम प्रजाजन शासन सविनय हो,